पाऊस आता यायला सुरुवात झालेली आहे. त्याने हजेरी लावली बरं का पहाटेची. आज सुद्धा आता रांगोळीला सुट्टी, कारण काल पण काढली नाही रांगोळी, आज पण नाही पावसामुळे. काल सुद्धा पहाटेपासूनच पावसाने सुरुवात केलेली आणि आज सुद्धा पहाटेपासून सुरुवात केलेली आणि रात्री येत होता का नाही माहीत नाही, कारण झोप लागली होती. आणि आमच्या घरामध्ये काय होतं की पाऊस आलेला कळतच नाही. वरती स्लॅब असल्यामुळे पाऊस आलेला कळत नाही, बाहेर आल्यानंतरच कळतं पाऊस येतोय म्हणून. 6:20 झालेत आणि आजची सुरुवात जी आहे नेहमीप्रमाणे लवकरच असते हॉटेलची. आता हॉटेलचं काम करायला सुरुवात करते, कारण आज जायचं आहे बाहेर. सकाळी सकाळी मी काय करते माहिती आहे का, सुरुवातीला माझं 6:15 ते 9:30 पर्यंत मी भक्ती संगीत ऐकते. त्याच्यामुळे खूप छान अशी मस्त भक्तिमय सकाळ रोजचीच असते. घरात तिथे पायरीच पडली होती गडबडीची. होय, नाही तर ते घरातच पडलेले कोण. हा बरं झालं सापडली. या चाप्याला मागायला. डब्यामध्ये मस्त बेसनची वडी आहे. स्वातीताई स्पेशल आहे बरं का हे. बटाटा आहे आणि चपाती भात. चालूय मीटिंगला. आज ओपन डे आहे आणि आज त्याची टेस्ट 1 अंश कोणती युनिट टेस्ट 1 झाले, त्याचे पेपर सुद्धा दाखवणार आहेत. आणि आम्ही निघालोय. गणेश त्याचा मुलगा आहे आज आमच्यासोबत, त्याची तब्येत बरी नाही, त्याला पण कडेगावमध्ये डॉक्टरकडे दाखवायचंय. कान दुखतोय ना, असं नाही ते. मागच्या मीटिंगला आपण आलो तर कसला पाऊस होतो आहे ना. पाणी भरपूर साठलंय नाही ते, मागच्या वेळेस काहीच नव्हतं. हा आहे आमचा तालुका कडेगाव. हे मेन मार्केट आहे आमचं. आणि ना बरेच खरेदीसाठी लोक इथे येतात. आणि ना इथेच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. सगळे म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे ना ते इथं आमच्या या तालुक्यामध्ये म्हणजेच कडेगावमध्ये मिळतं. खूप सारे शॉप्स वेगवेगळे, जे मोबाईल्स, हॉटेल्स, बेकरी. गेटचं काम चालू असल्यामुळं ना आता दुसऱ्या साईडने आम्हाला जायला सांगितलंय. असू देत, पाऊस म्हणलं चिक्कल येणारच ना अंश. चला तर आमची मीटिंग झालेली आहे आणि त्याचे पेपर वगैरे बघितले. पेपरमध्ये खूप सुंदर असे मार्क्स त्याने पाडलेत
आणि आता हॉटेलची जी काही खरेदी आहे ती करायची आहे. अंशला पाहिजे होतं कोणतं तरी बिस्किट, ते काही मला माहीत नव्हतं. फक्त त्याला एवढंच माहीत होतं की ते भारती बाजारमध्ये मिळतं. मग काय आम्ही भारती बाजारला नंतर गेलो. अरे डिझेल टाकायचंय. पिझ्झा नाही खायचा, तुला आवडतो? ते का? अरे पण बंद आहे आता, ह्या दिवसात बंद असते. करते हो. नुसती पॅरेंट्स मीटिंग अटेंड नाही तर माझी सुद्धा शॉपिंग करावी लागते. मला जर कोणताही ड्रेस आवडला तर तो मी घेतेच. आणि मला हा ड्रेस खूप आवडला, त्याच्यामुळे मी हा ड्रेस आहे ना खरेदी केला तिथे. लगेच मग त्या दादांना बोलवलं आणि त्याला सांगितलं असाच मला एक ड्रेस दाखवा आणि तो स्टॅच्यूचा नको, दुसरा आणून द्या. हो. सगळी शॉपिंग झाली आणि मला वाटतं किती वाजले, 2 आहे ना, म्हणजे 2 वाजले. मीटिंगला जास्त वेळ लागत नाही, पण बाकीचे जे काही खरेदी आहेत त्यालाच वेळ लागतो. कारण कसं महिन्यातून एकदाच बाहेर पडायला मिळतं, त्याच वेळेला सगळी कामं करावी लागतात. हॉटेलचं आमची काही खरेदी आहे ती, कपड्यांची वगैरे. आता आम्ही निघालो आमच्या गावाला. हो, 3-3:15 पर्यंत येत नाही हो ती गाडी, त्याचं टायमिंग पण नसतंय. आता आम्ही घरी आलो डायरेक्ट, कारण घरातलं जरा मटेरियल होतं, हॉटेलचं पण होतं, पण म्हटलं चला आता घरीच जाऊया. हॉटेलचं काही हातातून घेऊन गेलं नंतर ते चालेल, पण घरातलं थोडंसं मटेरियल होतं तिथं, मग घरी आली डायरेक्ट. आणि अंशने बघा लगेच खाण्याला सुरुवात केली. चालली ते किचन वगैरे साफ करायचं. त्यांना मी कचोरी आणली, आता म्हटलं गरम गरम कचोरी खावा. खावा की. ती गाळणे तर हॉटेलमध्ये लागणार आहेत म्हणून आणली. खावा दोघी. बंटी मावशीला त्यातलं बघ काय खायला सांगितलंय तिने. ती आणि दुसरं काय लिटल हर्ट, काय ते लिटल हर्ट. ही एक बरणी आणली मी छोटी, आणि मोठी आहे ती मीठ ठेवायला आणले. ही छोटी बरणी, याच्यामध्ये बडीशेप ठेवणार आहे. इकडे आमचं काहीही चालू द्या, पण हिचं काम मात्र काही सुटत नाही. तिच्या गावावरून आले ना ती पहिल्यांदा सगळं काम जे काही आम्ही वाढवून ठेवलेलं आहे ते सगळं काम ती आवरते. किचनचं तर ती खूप फेवरेट आणि खूप मनापासून काम करते. तिला किचन खूप आवडतं. किचनची साफसफाई करायला, किचनचीच नाही तर सगळ्या रूमची ती साफसफाई करते तिच्या मनासारखं. पण काम झालं, आता माझी वेळ झालेली आहे हॉटेलमध्ये जायची. आणि काय होतं, प्रवास करून आल्यानं खूप कंटाळा येतो, असं वाटतं काहीच काम करायला नको. आणि आता खरं तर चहा करून प्यायचा होता, ब्लॅक टी, पण तिचं चाललेलं आहे काम. आता हॉटेलात जाते ना, हॉटेलमध्ये मस्त ब्लॅक टी घेते, त्याच्याशिवाय कंटाळा जाणार नाही. आणि जे काही मटेरियल आणलं होतं हॉटेलमध्ये न्यायला ते पण घेतलं, आणि घरातलं जे काही मटेरियल होतं ते ठेवून दिलं.
नवीन कपाचं उद्घाटन पण केलं आणि ना थोडीशी ब्लॅक, कारण प्रवास करून आल्यामुळे थोडंसं जो खूप जाम झालंय त्याच्यामुळे ना ह्याच्यातून थोडीशी साखर टाकली. आणि हे बघा गाळणी सुद्धा मी गाळणीचं सुद्धा उद्घाटन केलं बरं का, व्हाईट कलरमध्ये, कारण तिथे दुसरा कलरच नव्हता त्या बाजारमध्ये, त्याच्यामुळे मला हा व्हाईट कलर आहे तो सिलेक्ट करावा लागला.